अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज आपल्याला सांगत आहेत की बाळा, तुझी प्रार्थना मला सांगण्यासाठी तुला शब्द सापडत नाहीत. काय आणि कसे बोलावे हे तुला सुचत नाही. पण बाळा, तू सांगण्याआधीच ते आम्हाला समजलेले आहे. तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. बाळा, जेव्हा तुम्ही माझ्याकडे येण्यासाठी एक पाऊल पुढे येता, तेव्हा बाळा, आम्ही पण तुझ्यापर्यंत येण्यासाठी 100 पावले पुढे टाकत असतो. बाळा, नेहमी लक्षात ठेव, ज्याप्रमाणे भक्ताला देवाची ओढ असते, त्याचप्रमाणे देवालाही त्यांच्या भक्तांची ओढ असते. बाळा, आम्ही तुझ्यासाठी त्या योजना आखल्या आहेत ज्या तुझ्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत. बाळा, तुला मिळणारा आनंद, प्रेम आणि जिव्हाळा हे सर्व आमच्या उपस्थिततेचे मोठे लक्षण आहे. बाळा, आम्ही तुला 2 हात दिलेले आहेत, ते म्हणजे स्वीकारण्यासाठी आणि देण्यासाठी. बाळा, त्या हातून तू कोणाचेही हिसकावून घेण्याचा चुकूनही प्रयत्न करू नकोस. बाळा, जेव्हा तुझ्याकडून एखाद्या गोष्टीत किंवा कार्यात गोंधळ होतो आणि ती गोष्ट तुला पूर्ण करावीच लागते, तेव्हा निराश होऊ नका. देवाने तुम्हाला सक्षम होण्याचे सामर्थ्य दिलेले आहे, याचा आनंद व्यक्त करा. देवावर विश्वास ठेवणे हे शहाणपण आहे. बाळा, देव हा जगातील प्रकाश आहे. देव माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला कशाचीही भीती नाही, कशाचीही चिंता नाही, हा विचार नेहमी कर. लोक काय म्हणतात यापेक्षा देव माझ्याबद्दल काय म्हणतो हे अधिक महत्त्वाचे आहे. देवाला आपले भविष्य, आपले व्यक्तिमत्व आणि आपले ऐकण्याची क्षमता माहीत असल्याने तो आपल्याला या संकटाला सामोरे जाण्यापेक्षा दुसरे काहीही सांगणार नाही. बाळा, कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसते, तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर हा उचलावाच लागतो. आणि ती मेहनत प्रामाणिक असेल तर तुझ्या विजयामध्ये कोणीही आडवे येऊ शकणार नाही. बाळा, या कार्यात मी नेहमी तुझ्यासोबत आहे. मी शरीराने तुला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि सदैव तुझे रक्षण करेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आम्ही तुला भरपूर द्यावे म्हणून सेवा करू नकोस. अरे, आम्ही तुला भरपूर दिलेले आहे म्हणून सेवा कर. मग बघ, तुला कधीच कशाचीही कमी पडणार नाही. बाळा, जेवढं तुला समजत नाही तेवढं तुझ्या मनात काय आहे ते आम्हाला समजते. दररोज तू आमचे नामस्मरण करतोस, तेव्हा तू मला पाहत नसलास तरी मी तुला पाहत असतो. त्यामुळे बाळा, स्वतःला कधीही एकटे समजू नकोस. ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात, हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करा. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, चांगली स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. मग बघा, तुमचे चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे. त्यामध्ये संकट येतील, अपयशही येईल. अरे, आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नसतो.
ज्याप्रमाणे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका ठाऊक नसते, त्याचप्रमाणे आयुष्याच्या परीक्षेत कोणते प्रश्न आहेत ते तुला देखील कसे ठाऊक असणार? बाळा, आयुष्याच्या प्रवासात अशी वळणं येतील तसं वळावंच लागतं. त्यामध्ये येणारा संघर्ष हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी असते. त्या संघर्षाकडे, त्या संकटाकडे संधी म्हणून पहा. मग बघ, तू कधीही हरणार नाहीस. या परीक्षेत तू अनुत्तीर्ण होणार नाहीस. बाळा, कोणतेही कारण असो, रागावू नकोस, चिडू नकोस, मोठ्याने बोलू नकोस. नेहमी मन शांत ठेव. अगोदर विचार कर आणि नंतरच अंमलबजावणी कर. बाळा, त्रास झाला तर तो फक्त तुलाच होणार आणि सुख मिळालं तर ते पण फक्त तुलाच मिळणार आहे. म्हणून घाईत निर्णय घेऊ नकोस आणि असे केलेस तर त्रास फक्त तुला होईल. बाळा, आम्ही तुला एक शक्ती दिलेली आहे. ती शक्ती म्हणजे विचार. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य या शक्तीत आहे. म्हणून बाळा, विचार बदल म्हणजे आपोआप तुझे नशीब बदलेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, सर्वच दिवस शुभ असतात. फक्त आपलं मन निर्मळ असायला हवं. बाळा, आम्ही तुला कधीच निराश करणार नाही, कधीच रिकामे ठेवणार नाही. जे जे आणि जेवढे तुझे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई आम्ही अन्य गोष्टींनी करत असतो. बाळा, जेव्हा एखादी गोष्ट आम्ही तुला सोडायला सांगतो तेव्हा त्यापेक्षाही मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आम्ही तुला द्यायची ठरवलेली असते. आमच्या योजना अतिशय अंतःकरीय असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच तुला करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, नको होऊस उदास. मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण. बघ, मी आहे तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. बाळा, आत्मा स्थिर ठेवायचा असेल तर हृदयात परमात्मा असणं फार गरजेचं असतं. बाळा, जीवनात कितीही संकटरूपी नागाने तुम्हाला दंश करू द्या, त्यांच्या विषाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण स्वामी बोलतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्त हो, स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी कधीच त्यांच्या भक्तांची झोळी रिकामी होऊ देत नाहीत. बाळा, आम्ही तुला मनुष्य योनीमध्ये जन्म दिला आहे. म्हणून अगदी सुखाने आलेला दिवस जग. काल तुझ्यासोबत काय घडलं याचा विचार करत बसू नकोस. उद्या तुला काय घडवायचं आहे याचा विचार कर. कारण तू फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी जन्माला घातलेले आहे. बाळा, जीवनात अडचणी कितीही असो, तू अजिबात चिंता करू नकोस. जर तू चिंता करत राहशील तर मात्र त्या अडचणी अजून जास्त वाढतील. त्यावेळेस तू शांत राहा. असे केल्यास त्या अडचणी कमी कमी होतील. संयम राखल्यास बाळा त्या संपून जातील. आणि जर आमच्यावर विश्वास ठेवून आमचे आभार मानलेस तर अडचणी आनंदात बदलून जातील. श्री स्वामी समर्थ. बाळा, तू तुझं कार्य नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहा. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव. तुला साथ देणारा मीच आहे. श्री स्वामी समर्थ. तुझी चिंता व्यर्थ आहे, विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी आहे.
श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. धन्यवाद.